अशा या राजश्री छत्रपती शाहू महाराजांच्या भूमी छत्रपती शिवाजी महाराजांच्या 352व्या जयंतीचा औचित्य साधून हा जो शिवजयंती उत्सव सातत्यानं साजरा केला जातो ते गेली तब्बल 2 दशक 20 वर्ष महाराष्ट्रातल्या विविध खात्यांच्या मंत्रिपदाची धुरा सांभाळणारे माझ्यासारख्या कार्यकर्त्यांसाठी एक खंबीर आधारस्तंभ असणारे आणि त्याही पलीकडे जाऊन महाराष्ट्रातल्या तमाम आणि प्रत्येक शिवभक्ताला अभिमान वाटावा असा शिवराज्य दिन सुरू करणारे नामदार हसनजी मुश्रीफ साहेब, माझे स्नेही नावीजी मुश्रीफ साहेब, जिल्हा परिषद सदस्य युवराजजी पाटील, माजी आमदार केपी पाटील साहेब, गणपतरावजी पराकर साहेब, भैयासाहेबजी माने, व्यासपीठावरची सगळीच मान्यवर मंडळी, पत्रकार बांधव आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एवढ्या वेळेपासून म्हणजे मला आदरणीय मुश्रीफ साहेबांनी सांगितलं की जवळपास 2-3 तास झाले, पण आपुलकीनं, प्रेमानं आणि तितक्याच विश्वासानं वाट पाहणारे तुम्ही सगळेजण सगळ्यांना जय शिवराय. आणि सुरुवातीला दिलगिरी व्यक्त करतो जसं आदरणीय मुश्रीफ साहेबांनी सांगितलं त्या पद्धतीनं खरं तर काल मतदारसंघात बैलगाड्यासमोर घोडी धरली. घोडी धरल्यानंतर पत्रकारांनी विचारलं नेमकं काय वाटलं. म्हटलं आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट ही वाटली की देशाच्या संसदेतला एक खासदार पहिल्यांदाच बैलगाड्याच्या घाटात घोडी धरतो. यामध्ये अमोल कोल्हेंनी केलं हे महत्वाचं नाही, पण माझी बैलगाडा शर्यत ही राष्ट्रीय माध्यमांमधून, आंतरराष्ट्रीय माध्यमांमधून ही सर्वदूर पोहोचली आणि माझ्या बैलगाडा मालकाच्या चेहऱ्यावरचा आनंद, माझ्या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या चेहऱ्यावरचा आनंद हा या पुढच्या माध्यमातून बैलगाडा शर्यत ही केवळ नाद न राहता ती पर्यटनाचं साधन, ती ग्रामीण अर्थकारणाला चालना देणारं माध्यम आणि माझ्या तरुणांसाठी रोजगाराचं एक फार महत्वाचं माध्यम होऊ शकेल या दृष्टीनं पहिलं पाऊल पडलं याचा आनंद वाटतो. काहींनी विचारलं की नेमकी काय भावना होती. म्हणजे मुश्रीफ साहेब गंमत आहे की घोड्यावर बसणं येत होतं पण घाटात कधीच घोडी धरली नाही. त्यामुळे मागे धावणारा बैलगाडा, मागे धावणारी बैल, पुढं घोडी. त्यावेळी एकानं विचारलं माझ्या पत्रकार बांधवांना, मनात भीती किंतु शंका आली नाही, कधीच गेलं नाही, असं काहीतरी धाडस करायचं. त्यांना एकच सांगितलं, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं की एकच गोष्ट येते, जेव्हा भिंतीला पाठ लागलेली असते तेव्हा भिंतीला पाठ लागल्यानंतर हातपाय गाळायचे नसतात, तर उसळून उडी मारायची असते, उसळून झेप घ्यायची असते. तेव्हा एवढी भावना समोर ठेवली आणि त्या भावनेतून पुढे निघालो. आणि विशेषतः जेव्हा मुश्रीफ साहेबांनी मला निमंत्रण दिलं, मी खरंच मुश्रीफ साहेब मी मनापासून तुमचे आभार मानतो. म्हणजे खरं तर हा तुमच्या मनाचा मोठेपणा आहे की आपण म्हणालात की व्यस्त कार्यक्रमातून येऊन मी इथे उपस्थित राहिलो त्याबद्दल आपण आभार मानणं हा आपल्या मनाचा मोठेपणा आहे. पण वस्तुस्थिती अशी आहे की सातत्यानं करत राहते. एवढंच नाही तर बाजूला दिसतंय ते महात्मा फुले, डॉक्टर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि अण्णाभाऊ साठे यांचं स्मारक असेल, राजर्षी शाहू महाराजांचं स्मारक असेल, छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचं काम असेल. अशा पद्धतीनं सातत्यानं एक शाश्वत विकासाच्या दृष्टीनं पावलं टाकत असणाऱ्या नेतृत्वाचं माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला निमंत्रण मिळतं. हा माझ्यासारख्या एका नवख्या कार्यकर्त्याचा बहुमान आहे हे मी प्रामाणिकपणे कबूल करतो. आणि विशेषतः जेव्हा नागरिकांशी संवाद साधण्याची संधी मिळते, नागरिकांशी त्यातही माझ्या
माता भगिनी असतील, माझी तरुणाई असेल, यांच्याशी बोलायची संधी मिळते, तेव्हा शिवजयंतीचा औचित्य साधून ही संधी मिळणं ही खरोखर फार महत्वाची बाब आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे फक्त पेहराव्यात नाही, छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कपाळाला चंद्रकोर लावली म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज समजत नाही, फक्त महाराजांसारखी दाढी राखली म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज समजत नाही. छत्रपती शिवाजी महाराज ही केवळ डोक्यावर घेऊन नाचण्याची गोष्ट नाही, तर डोक्यात भिनवून घेण्याचा विषय आहे. हे माझ्या तरुणाईला आधी लक्षात ठेवलं पाहिजे. कारण जरी राजकीय हे व्यासपीठ नसलं तरी सुद्धा जे आजूबाजूच्या समाजात चाललंय, जे देशात चाललंय, या सगळ्या गोष्टींकडे आपल्याला दुर्लक्ष करून चालणार नाही. कारण आजूबाजूला जे चाललंय ते न तुम्ही जे बघता, एक सांप्रदायिकतेचं वातावरण. म्हणजे आदरणीय साहेब संसदेमध्ये त्या दिवशी बोलताना मी एक उदाहरण दिलं की देशाच्या संसदेमध्ये आदरणीय देशाच्या अर्थमंत्र्यांनी अमृतकाल नावाच्या एका शब्दाचा प्रयोग केला. आणि तेव्हा मी त्यांना सांगितलं, अमृतकाल वरून आम्हाला लहानपणी विषामृत खेळायचो, त्याचा खेळ आठवला. आठवतो विषामृत? कागदमध्ये खेळतं विषामृत. विषामृत माहिती आहे ना? विष दिलं का काय होतं? बसावं लागतं आणि अमृत देऊन उठवावं लागतं. त्यामुळे देशाच्या संसदेत हे सांगितलं, जेव्हा तुम्ही अमृतकाल या शब्दाचा प्रयोग करता तेव्हा त्या विषामृत खेळाची आठवण झाली. पण ह्या विषामृत खेळाची आठवण अशासाठी झाली की आज माझ्या देशाच्या तरुणाईला, आज माझ्या देशाच्या नागरिकांना कुठंतरी जाती धर्माचं सांप्रदायिकतेचं विष दिलं जाऊन त्यांना शाश्वत विकासाच्या वाटेवरून रोखलं जातंय, त्यांना बसवलं जातंय आणि त्यांना पुन्हा एकदा सर्व धर्म समभावाचं आयडिया ऑफ इंडियाचं अमृत देऊन उठवण्याची जबाबदारी ही केवळ एका राजकीय पक्षाची नाही, ही सगळ्या राजकीय नेतृत्वाची, प्रत्येक जबाबदार नागरिकाची. कारण जात असेल, धर्म असेल, हे दगड आहेत. जात आणि धर्म दगड आहेत. दगडांनी जर भिंत बांधली तर समाज तुटतो. या दगडांनी जर भिंती बांधल्या तर समाज तुटतो आणि त्याच दगडांनी जर पूल बांधला तर समाज जोडला जातो. माझ्या तरुणाला सांगण्याची वेळ आलेली आहे की या दगडांचा वापर पूल बांधण्यासाठी करा, जेणेकरून समाज जोडला जाईल. जे मी सांगितलं, तरुणाईच्या वेळी जेव्हा मध्य प्रदेशातल्या विदिशा सारख्या ठिकाणी एक घटना घडते, धार्मिक कारणावरून लोकांच्या पर्यंत, शालेय संस्थांपर्यंत ही जेव्हा लोण पसरतं तेव्हा खरंच देशाच्या भवितव्याविषयी चिंता वाटते. म्हणजे देशाच्या परिस्थितीविषयी बोलायचं झालं तर एक गोष्ट अशी सुचली, हमें लगा था वो देश को महासत्ता बनाएंगे, हमें लगा था वो देश को महासत्ता बनाएंगे, लेकिन उन्होंने जाति धर्म के नाम पर लड़वा दिया. हमने पूछा 2 करोड़ जॉब कहां है, उन्होंने हमें सिर्फ हिजाब का मुद्दा पकड़वा दिया. आणि ही परिस्थिती येत असताना का छत्रपती शिवाजी महाराज महत्वाचे वाटतात? तर छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे आभाळातून उतरले, स्वर्गातून उतरले आणि सिंहासनावर बसले म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज नाहीत. छत्रपती शिवाजी महाराज सगळ्यात महत्वाचं वाटतं. तरुणाईने ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ती एका गोष्टीसाठी की मर्त्य माणसाच्या जन्माला आल्यानंतर सुद्धा केवळ कर्तृत्वाच्या जोरावर देवत्वाला पोहोचता येतं. याचं जगातलं एकमेव द्वितीय उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. एक फार महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे इतर जेव्हा आपण देशांमध्ये जातो, इतर जेव्हा राज्यांमध्ये जातो, त्या राज्यांमध्ये गेल्यानंतर आपल्याला एक गोष्ट बघायला मिळते, ज्यांचं नगभर कर्तृत्व असतं ते विधभर सांगतात आपल्या राजाचं आभाळभर कर्तृत्व आहे, सांगायला उभा जन्म कमी पडतो. आणि म्हणून महाराजांविषयी सांगत असताना छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे फक्त स्वराज्याची शपथ नाही, फक्त रायरेश्वराची शपथ नाही. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे फक्त तोरणा किल्ला घेऊन स्वराज्याचं तोरण बांधलं एवढंच नाही. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे फक्त अफजल खानाचा कोथळा काढला एवढंच नाही. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे फक्त लाल महाला जाऊन शाहिस्तेखानाला शास्त केली एवढंच नाही. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे फक्त आग्र्याहून सुटून आले एवढंच नाही. छत्रपती शिवाजी महाराज
म्हणजे सर्वसामान्य रयतेचं 32 मनाचं सिंहासन रायगडावर ज्यांनी उभं केलं त्या सर्वसामान्य रयतेच्या मनात विश्वास देणारा राजा, गोठ्यातली गाय आणि अंगणातली तुळस सुरक्षित करणारा राजा आणि माझ्या माता माऊल्यांना या भूमीमध्ये अभय राहील, स्वाभिमान राहील हे सांगणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. जे जगातले 17 ग्रेट म्हटले जातात, ग्रेट राजे, म्हणजे त्यामध्ये जुलियस सीझर येतो, अलेक्झांडर येतो, असे सगळे येतात. एकदा हा वाद सुरू असताना चर्चा सुरू झाली आणि मला एका व्यक्तीने विचारलं, असं काय नक्की छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये की तुम्ही आजही या गोष्टी सांगता, आजही तुम्हाला त्यांचा अभिमान वाटतो. आमच्या सो कॉल्ड ग्रेट 17 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज दिसत नाही. म्हटलं आता फक्त एक क्रायटेरिया सांगतो, तुमच्या 17 जे ग्रेट आहेत त्याच्यातलं कुणी पण त्याच्यात बसत असेल तर सांगा. द ओनली किंग इन इंडिया हु वॉज नॉट बॉर्न एज अ किंग, जे जन्मानं राजे नव्हते, हु नेव्हर बिट्रेड एनीवन टू बिकम अ किंग, म्हणजे त्याने कोणाच्याही पाठीत खंजीर खुपसून राज्य मिळवलं नव्हतं. ही स्वोन हिमसेल्फ एज अ किंग, म्हणजे त्याने स्वतःचा राज्याभिषेक करावून घेतला होता. आणि when he passed away till that time he was a king, म्हणजे त्यांचं देहावसन झालं तेव्हाही ते राजे होते. The person, the only king in India in the entire world history who was not born as a king, who never betrayed anyone to become a king, who sworn himself as a king, and when he passed away till that time he was a king. जगातल्या 17 ग्रेट 17 पैकी एकही राजा, एकही सम्राट माझ्या छत्रपतींच्या तुलनेत उभं राहू शकत नाही. ही छत्रपती शिवाजी महाराजांची थोरवी. आणि विशेषतः तरुणाईने शिवजयंती साजरी करत असताना एक गोष्ट फार महत्वाची मनात ठेवली पाहिजे. आपल्या लहान लेकरांच्या मनात ही गोष्ट आतापासून बिंबवली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यापेक्षा, आपल्या स्वराज्यापेक्षा मोठी राज्य ही जगात अस्तित्वात नव्हती. 100% होती. जगात, देशात अनेक राज्य असतील जी स्वराज्यापेक्षा आकारानं मोठी असतील. जगात, देशात अनेक राज्य होऊन गेली असतील जी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यापेक्षा वैभवानं मोठी असतील. पण आज 350 वर्षांनंतर सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं की आपला ऊर अभिमानानं भरून येतो. मुश्रीफ साहेबांसारखा एक नेता शिवजयंतीचं हे व्याख्यान ठेवतो आणि जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत फक्त माणसांची गर्दी दिसते. ही छत्रपती शिवाजी महाराजांची जी ताकद आहे, ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावामधली ताकद आहे. ती आकारानं मोठ्या असणे, कोणतंही काम करा, कोणताही स्वप्नाचा पाठलाग करा, स्वप्नाचा पाठलाग असा नीतिमत्तेची कास कुठं सोडू नका. काम करून आल्यानंतर जर घरातल्या माऊलीनं आशीर्वाद दिला आणि माऊलीने सांगितलं ना की बाळा मला तुझा अभिमान वाटतो, तर 100% सांगतो तुम्ही केलेलं काम चिरंतन आहे. आणि ही गोष्ट या महाराष्ट्रात सर्वात जास्त प्रभावी करून दाखवली असेल तर ती छत्रपती शिवाजी महाराजांनी करून दाखवली. जेव्हा आज मी सुरुवात केली, जेव्हा धर्माच्या विषयांच्या गोष्टी येतात, या धर्माच्या विषयांच्या जेव्हा जेव्हा गोष्टी येतात तेव्हा आपण एक फार महत्वाचा विचार केला पाहिजे. म्हणजे काल मार्क्सने एक गोष्ट अशी सांगून ठेवली होती की धर्म ही अफूची गोळी असं म्हणतात. छत्रपती शिवाजी महाराजांना आपण युग पुरुष म्हणतो, छत्रपती शिवाजी महाराजांना आपण युग प्रवर्तक म्हणतो. याचे फार महत्वाचं कारण आहे, कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी या मातीतल्या माणसाला एक फार महत्वाची गोष्ट सांगितली. आणि ती गोष्ट ही सांगितली की माणूस हा धर्मासाठी नाही, धर्म हा माणसांसाठी आहे.
म्हटलं तर साधं सोपं वाक्य, माणूस हा धर्मासाठी नाही पण धर्म हा माणसासाठी आहे, याचं फार महत्वाचं. कारण तत्कालीन परिस्थिती जी झाली होती, या तत्कालीन परिस्थितीमध्ये पावाचा तुकडा विहिरीत टाकला तरी माणूस वाटला असं म्हटलं जात होतं. पण त्याच छत्रपती शिवाजी महाराजांनी एक धार्मिक क्रांती केली. या धर्माचा विचार, या धर्माची संकल्पना, या सगळ्या गोष्टींच्या पलीकडे जाऊन सगळ्यात महत्वाची एक गोष्ट केली आणि ती संकल्पना होती लोक कल्याणकारी राज्याची. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याविषयी आजही आदराची भावना यासाठी आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याचा जो केंद्रबिंदू होता तो लोक कल्याण होता. एक साधं उदाहरण देतो की त्या काळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळी म्हणजे 16व्या 17व्या शतकामध्ये खरं तर समुद्र पर्यटन हे निषिद्ध मानलं जात. म्हणजे समुद्रावर पाय ठेवला तर माणूस धर्मभ्रष्ट होईल असं म्हटलं जात होतं आणि त्यामुळे 7व्या शतकात चौंच्या राजाचं आरमार होतं आणि त्यानंतर जवळपास 1000 वर्ष एकाही हिंदू राजानं आपलं आरमार केलं नव्हतं. बघा, कधी कधी धर्माची संकल्पना जर त्याच्याकडे सापेक्ष वृत्तीनं पाहिलं नाही, जर त्याच्याकडे तर्कशुद्ध बुद्धीनं पाहिलं नाही तर कधी कधी हीच गोष्ट आपल्या गळ्यातलं जोखड सुद्धा बनू शकते. त्यामुळे 7व्या शतकात चौंच्या राजाचा आरमार होतं आणि त्यानंतर तब्बल 1000 वर्ष एकाही हिंदू राजाचा आरमार नव्हतं आणि परिणाम स्वरूप समुद्रावरची सगळी सत्ता, ही अरब व्यापारी असतील, मुघल सत्ताधीश असतील, इंग्रज असतील, फिरंगी टोपीकर असतील, पोर्तुगीज असतील, या सगळ्या डच असतील, या सगळ्या लोकांच्या हातात एकवटली होती. आणि महाराजांनी हे ओळखलं की सागराची सत्ता जर आपल्या हाती आली नाही, ज्याचा आरमार त्याचाच समुद्र, हे महाराजांनी तत्व ओळखलं आणि तत्कालीन धार्मिक संकल्पनेच्या पलीकडे जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी जवळपास 1000 वर्षांनंतर स्वतःचं आरमार उभारलं. केवळ महाराजांनी स्वतःचा आरमार उभारला नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःचा आरमार उभारून जेव्हा समुद्र पर्यटनाला विरोध होत होता तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः आरमाराचं नेतृत्व करत बसनूरची स्वारी केली. हे मुद्दाम तरुणाईला सांगतो, हे अशासाठी सांगतो की जे मी संसदेत म्हणालो होतो तीच गोष्ट पुन्हा एकदा अधोरेखित करू इच्छितो. हातात जेव्हा जाती धर्माचे दगड असतात तेव्हा ते दगड फिरकवायचे की त्याने रचनात्मक काम करायचं हे आपण ठरवायचं असतं. कारण फिरकवलेल्या दगडानं माणसाचं रक्त निघू शकतं पण त्यावेळी फक्त माणूस जखमी होत नाही, त्या दिवशी मानवता सुद्धा जखमी होत असते. त्या दिवशी राज्याचं, राष्ट्राचं, मानवतेचं हित जखमी होत असतं आणि तेव्हा जर रचनात्मक काम केलं तर वर्षानुवर्ष त्याचा अभिमान वाढत जाईल. त्यामुळे उद्या जर कोणी धर्माच्या नावानं भडकवायला आलं, उद्या जर कोणी या पद्धतीनं फूट पाडायला आलं तर त्या इतिहासाचा दाखला माझ्या तरुणांच्या डोक्यात हा पक्का असला पाहिजे. दुसरी एक फार महत्वाची गोष्टीचा विचार करा, अफजल खान वधाचा प्रसंग. अफजल खानासारखा सरदार चालून आला, अफजल खानासारखा सरदार चालू आल्यानंतर एवढी मोठी फौज, एवढा मोठा तोफखाना, एवढं मोठं त्याचं सामर्थ्य, विजापूरच्या दरबारातून विडा उचलून जेव्हा अफजल खान चालून आला, छत्रपती शिवाजी महाराजांना जिवंत पकडून किंवा मारून आदिलशहाच्या दरबारात हजर करण्याचा विडा उचलून आला. आज आपण छत्रपती शिवाजी महाराज म्हणतो पण तत्कालीन परिस्थितीचा जर विचार केला तर तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचं तेव्हाचं स्वराज्य केवढं होतं. जेमते 12 गावांचं स्वराज्य, जेमते थोडासा मावळ प्रांत, थोडासा पुणे परगणा एवढाच हातात. जावळी ताब्यात घेतली होती पण अफजल खानासारखं संकट येतं म्हटल्यानंतर भले भले सेनापती गडबडले, भले भले सेनानी, भले भले योद्धे गडबडले. खासगीत पंत सल्ला देऊ लागले, कदाचित माघार घ्यावी, कदाचित सुलह करावा, काहीतरी करावं. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी जो इतिहास घडवला, तो इतिहास घडवत असताना, प्रतापगडाच्या पायथ्याशी हा इतिहास घडत असताना महाराजांनी काय केलं हे 100% तुम्हाला माहिती आहे. पण महाराजांनी ते काय भूमिकेतून केलं हे जाणून घेणं फार महत्वाचं. कारण तुमच्या माझ्या आयुष्यात काय संकट हे येत असतं.
जेव्हा तुमच्या माझ्या आयुष्यात संकट येत असतं तेव्हा दोन पर्याय असतात जे मी सुरुवातीला सांगितलं. कधी कधी संकट असतं, परिस्थिती असते आणि ही परिस्थिती रेटत रेटत पार भिंतीला पाठ टेकवते. हे भिंतीला पाठ टेकवत असताना प्रत्येक जण सांगत असतो आता अडचण आहे, आता संकट आहे, आता मी काय करू. तेव्हा दोनच पर्याय उरतात. एक पर्याय असतो हातपाय गाळून संकटाला शरण जा, आणि दुसरा पर्याय असतो भिंतीला पाठ लागल्यानंतर सगळ्या शक्तीनिशी उसळून छेद घ्या आणि संकटाला गारद करा. जर महाराजांचे मावळे असाल तर भिंतीला जेव्हा जेव्हा पाठ लागेल तेव्हा संकटाला गारद करण्यासाठी झेप घ्या, तर आपण महाराजांचे मावळे आहोत. म्हणजे जेव्हा आपण छत्रपती शिवाजी महाराजांकडे एका आणखी फार वेगळ्या दृष्टिकोनातून बघतो, हा फार वेगळा दृष्टिकोन आहे मॅनेजमेंट स्किलचा. म्हणजे एका मॅनेजमेंटच्या एका फार मोठ्या विद्यार्थ्याला एका प्रख्यात प्राध्यापकानं प्रश्न विचारला की तुझा सगळा अभ्यास झालाय, मॅनेजमेंट म्हणजे काय, व्यवस्थापन म्हणजे काय तुला ठाऊक आहे, पण आज तुझी परीक्षा ही का एका शब्दात मॅनेजमेंटची व्याख्या सांग. विद्यार्थ्यांनी विचार केला, एवढा वर्ष अभ्यास केला, एवढी वर्ष केल्यानंतर एका शब्दात मॅनेजमेंटची व्याख्या कशी सांगू. आणि विचार केल्यानंतर त्याने पटकन उत्तर दिलं, मॅनेजमेंटची एका शब्दात व्याख्या म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. एका शब्दात मॅनेजमेंटची व्याख्या म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज कशी, तर मॅनेजमेंटचं एक फार मोठं प्रिन्सिपल आहे स्वॉट अनालिसिस, ज्याला आपण काय स्वॉट अनालिसिस म्हणतो. तुमच्यापैकी मॅनेजमेंटचे कोणी विद्यार्थी असतील तर त्यांना नक्की माहित असेल. SWOT म्हणजे स्वॉट अनालिसिस. कोणत्याही समस्येचा विचार करताना, कोणत्याही अडचणीचा विचार करत असताना शक्यतो मॅनेजमेंट मध्ये या तत्वाचा विचार केला जातो, स्वॉट अनालिसिस. S म्हणजे काय, स्ट्रेंथ, म्हणजे आपली ताकद ओळखा, त्या ताकदीनुसार पुढे चला. कोणत्याही संकटाचा विचार करताना, कोणत्याही प्रॉब्लेमचा विचार करताना, कोणत्याही योजनेचा विचार करताना या गोष्टी मॅनेजमेंट प्रिन्सिपल शिकवतात. एस म्हणजे स्ट्रेंथ, म्हणजे आपल्या ताकदीचा विचार करा. W म्हणजे वीकनेस, म्हणजे आपली कमकुवत बाजू काय आहे ते ओळखा आणि आपल्या कमकुवत बाजूला आपली सगळ्यात बलशाली बाजू करा, आपली सगळ्यात स्ट्रॉंग बाजू करा. त्यानंतर येतो O म्हणजे ऑपॉर्च्युनिटी, म्हणजे संधी शोधा. नंतर येतो T एक असतो थ्रेट आणि दुसरा T असतो टार्गेट. तुमचं ध्येय काय आणि तुमच्या ध्येयाच्या मार्गाचे धोके काय, स्वॉट अनालिसिस. जेव्हा एका शब्दात मॅनेजमेंटचा अर्थ म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, तेव्हा स्वॉट अनालिसिस म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना जेव्हा अप्लाय करतो तेव्हा मात्र माझ्या महाराजांविषयी अभिमान दुणावतो, कारण या मॅनेजमेंटच्या प्रिन्सिपलच्या 2 पावलं महाराज पुढे निघून जातात. आता बघा, S म्हणजे स्ट्रेंथ, महाराजांनी आपली ताकद ओळखली. ताकद होती सह्याद्री. स्वराज्य संकल्पक शहाजी महाराज साहेबांनी या महाराष्ट्राच्या मातीला, या उभ्या हिंदुस्थानला फार मोठा एक इतिहास दिला, फार मोठा वारसा दिला, एक फार मोठं शस्त्र दिलं. ज्या शस्त्रावर आधी छत्रपती शिवाजी महाराज असतील, नंतर छत्रपती संभाजी महाराज असतील, त्यानंतर अगदी सरसेनापती संताजीराव घोरपडे असतील, याचा प्रत्येक जण लढत राहिला. हे शस्त्र होतं ते स्वराज्य संकल्पक शहाजी महाराज साहेबांनी दिलेलं, आणि त्या शस्त्राचं नाव होतं गनिमी कावा. आणि हे गनिमी काव्याचं शस्त्र स्वराज्य संकल्पक शहाजी महाराज साहेबांनी शिवाजी महाराजांना दिल्यानंतर महाराजांनी स्वतःची ताकद ओळखली. S फॉर स्ट्रेंथ. स्ट्रेंथ ही ताकद होती सह्याद्रीच्या रांगा. त्यामुळे स्वराज्याचा जो पसारा छत्रपती शिवाजी महाराजांनी मांडला, हा या सह्याद्रीच्या रांगांच्या आडोशाने सुरुवातीच्या काळात. त्यामुळे स्वतःच्या ताकदीचा अंदाज घेऊन स्वतःच्या ताकदीनुसार राज्य निर्माण करणं ही महाराजांनी पहिली गोष्ट केली. S फॉर स्ट्रेंथ. दुसरी गोष्ट वीकनेस, जी आरमाराची सांगितली. महाराजांनी हे कमकुवत बाजू ओळखली की मराठ्यांचा आरमार नाही. महाराजांनी कमकुवत बाजू ओळखली की मराठी अजूनही या धर्माच्या संकल्पने, धर्माच्या जोखडात अडकलेले आहेत, की समुद्रावर पाऊल ठेवणं हे निश्चित मानलं जातं, माझा आरमार नाही. आणि म्हणून परकीय शत्रू, परकीय शक्ती या माझ्यावर आक्रमण कधीही करू शकतात. आणि म्हणून महाराजांनी स्वतःचं सुसज्ज आणि बलाढ्य असं आरमार उभारलं. वीकनेस मध्ये मॅनेजमेंटचं प्रिन्सिपल सांगतं की तुमची कमकुवत बाजू ही तुमची मजबूत बाजू करा.
पण महाराजांच्या बाबतीत असं होतं की जी गोष्ट 1000 वर्ष अस्तित्वातच नव्हती ती गोष्ट माझ्या महाराजांनी करून दाखवली आणि मराठ्यांचं सुसज्ज बलाढ्य असं आरमार हे अरबी समुद्रावर उभं राहिले. तिसरी गोष्ट आहे ते अपॉर्च्युनिटी म्हणजे संधी. दोन प्रसंगांचा पुन्हा विचार करा. अफजल खानाचा वध आणि आग्र्याहून सुटका. मी ठामपणे कायम सांगतो की येणारं संकट हे कायम त्याच्या पाठीवर एका संधीला बसवून घेऊन येते. प्रत्येक संकटाच्या पाठीवर एक संधी बसलेली असते. संकटाचा विचार करण्याआधी जर संधीकडे नजर टाकली तर समोर आलेल्या संकटाच्या पलीकडची संधी जर आपल्याला बघता आली ती ओळखता आली तर संकटाचा मुकाबला सोपा होतो. आता अफजल खान वधाच्या वेळी मी मगाशी जे सांगितलं की अफजल खान जेव्हा चालून आला तेव्हा जेमतेम 12 गावांचा परगणा होता. जेमतेम पुणे आणि मावळ प्रांत होता. पण अफजल खान हा दख्खनच्या पठारावरचा सगळ्यात मोठा योद्धा होता. समोरून जेव्हा संकट चालून आलं तेव्हा संकट चालून आल्यानंतर महाराजांनी या संकटाच्या पाठीवरची संधी ओळखली की तोपर्यंत केवळ पुणे परगणाच्या आसपास तोपर्यंत जर महाराजांच्या पराक्रमाची जर आपण मांदियाळी बघितली तर तोरणा घेतला होता. हुशारीनं कोंडाणा हस्तगत केला होता. बाजी पासलकरांच्या साह्यानं फत्तेखानाला पळवून लावलं होतं. या पलीकडं फार मोठ्या पराक्रमाचा आलेख हा महाराजांच्या दख्खनच्या पठारावर 1600 साधारणतः 58 पर्यंत झाला नव्हता. आणि अफजल खान सारखा योद्धा चालून आला ज्या अफजल खानानं नंतर शहनशाह झालेल्या औरंगजेबाला तो शहजादा असताना कैद केलं होतं. औरंगजेबाला अफजल खानासमोर गुडघे टेकावे लागले होते. इतका पराक्रमी सरदार छत्रपती शिवाजी महाराजांवर चालून येत होता आणि तेव्हा जेमतेम 12 गावांची पुणे सुपे परगण्याची ताकद असणाऱ्या महाराजांनी संकटातली संधी शोधली. आज गुडघे टेकले आणि आज तह केला तर कदाचित जीव वाचेल पण तो जीव वाचल्यानंतर ओळख मिळणार नाही हा महाराजांनी विचार केला आणि त्यांनी शोधली संकटातली संधी. आणि दख्खनच्या पठारावरचा सगळ्यात मोठा त्यावेळेचा योद्धा हा छत्रपती शिवाजी महाराजांनी गारद केला. आणि दख्खनच्या पठारावर पहिल्यांदा ही द्वाही फिरली की छत्रपती शिवाजी महाराज नावाचा एक योद्धा या दख्खनच्या पठारावर उदयाला आला. याला म्हणतात येणाऱ्या संकटाच्या पाठीवरची संधी शोधणं. दुसरी संधी शोधली महाराजांनी आग्र्याच्या दरबारात. महाराज औरंगजेबाला भेटायला आग्र्याला गेले. आग्र्याला गेल्यानंतर महाराजांनी दिलेलं बाणीदार उत्तर आपल्याला आठवतं. मी कायम सांगतो शिवचरित्राकडे बघताना त्या 2 पानांच्या मध्ये त्या 2 ओळींच्या मध्ये अनेक गोष्टी लपलेल्या असतात. अनेक गोष्टी दडलेल्या असतात. फक्त डोकी भडकवणारा ना फक्त रक्त सळसळवणारा जर शिवचरित्र सांगितलं तर माझ्या तरुणाईपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज पोहोचत नाही. आणि माझ्या तरुणाईच्या मनात एकच भावना येते की छत्रपती शिवाजी महाराज फक्त डोक्यावर घेऊन नाचण्याची गोष्ट आहे ती डोक्यात शिरण्यासाठी या इतिहासाच्या पानांमधल्या ओळींच्या शब्दांच्या मधल्या शब्दांकडे लक्ष द्यावं लागतं. महाराज औरंगजेबाला भेटायला गेले आग्र्याच्या दरबारात. तुम्हाला आणि मला एवढंच माहितीये आग्र्याच्या दरबारात महाराजांचं स्फुल्लिंग चेतलं आणि औरंगजेबाचा जो वाढदिवस होता तो महाराजांच्या आतिषबाजीनं रोशन झाला. आपल्याला एवढंच ऐकायला मिळतं. तोच प्रसंग फक्त मी तुम्हाला सांगतो. तेवढा प्रसंग तुम्हाला सांगितला. तुम्ही टाळ्यांचा कडकडाट करता. कडकडाट केल्यानंतर मी घरी जातो तुम्ही घरी जाता. दुसऱ्या दिवशी तुम्हाला विचारलं जातं नक्की काय होतं. म्हणून आग्र्याच्या प्रसंगाकडे थोडा वेगळ्या नजरेने बघू. महाराजांना बोलवलं होतं दिवाणे आम मध्ये जिथे बादशाह सर्वसामान्य माणसांना भेटणार होता. महाराजांच्या बादशाहची भेट होते दिवाणे खास मध्ये जिथे तो देशोदेशीच्या वकिलांना रजवाड्यांना भेटणार होता. एक साधा विचार करा. इतिहासात अनेक बिंदू दिसतात ते बिंदू जोडावे लागतात. त्या पद्धतीनं सर्वसामान्य जनतेसमोर महाराज भेटले असते तर बातमी कुठपर्यंत गेली असते. आज कागलमध्ये डॉक्टर अमोल कोल्हेने एखादी गोष्ट सांगितली तर माझे पत्रकार बांधव इथं बसलेत. आज इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे पण तरी सुद्धा बातमीला एक मर्यादा आहे. बरोबर.
म्हणजे कागलमध्ये सांगितलेली बातमी जास्त वेगानं पसरेल की उद्या मुंबईत प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलेली बातमी जास्त वेगाने पसरेल? बरोबर. मुंबईत प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितली की लगेच बातमी जास्त वेगाने पसरेल. हाच फरक आहे दिवाने आम मध्ये आणि दिवाने खास मध्ये, की जिथे सर्वसामान्य माणसांना औरंगजेब बादशाह भेटणार होता तिथे जर स्वाभिमानाचं स्फुल्लिंग चेतलं असतं तर त्यांना आग्र्यातल्या लोकल जनतेवर, आग्र्यातल्या स्थानिक जनतेवर कदाचित परिणाम झाला असता. महाराज भेटायला गेले दिवाने खास मध्ये, जिथं देशोदेशीचे वकील होते, देशोदेशीचे राजे रजवाडे औरंगजेबाच्या वाढदिवसासाठी आले होते आणि तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वाभिमानाचं स्फुल्लिंग चेतलं आणि अख्ख्या हिंदुस्थानात आणि हिंदुस्थानाच्या बाहेर सुद्धा हा संदेश गेला की छत्रपती शिवाजी नावाचा एक राजा हिंदुस्थानात उदयाला आला, ज्या काबूल ते बंगाल सल्तनत असलेल्या औरंगजेबाच्या नजरेला नजर देऊ शकतो आणि त्याला सुनावू शकतो असा राजा जन्माला आला. हा संदेश दिवाने खास मध्ये गेला. याला म्हणतात संकटातल्या संधीचा विचार करणे. काय विचार असेल महाराजांचा? असं वाटतं तुम्हाला महाराजांना ठाऊक नसेल आग्र्याच्या दरबारात हे बोलल्यानंतर काय घडू शकतं? आग्र्याच्या दरबारात हे झाल्यानंतर नेमकं काय होऊ शकतं? पण आग्रा ते राजगड हे अंतर काही साधं नाही. म्हणजे आग्र्याच्या दरबारात हे झालं तर हे होऊ शकतं याची पूर्ण कल्पना असताना सुद्धा महाराज हा धोका पत्करतात. आणि हा धोका पत्करत असताना ते पतंगानं दिव्यावर झेप घेणं नसतं, एक फार महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे वेडात मराठे वीर दौडले सात ही आपण कमी कल्पना करतो. सरसेनापती प्रतापराव गुजरांचा जो अभिमान आहे, सरसेनापती प्रतापराव गुजरांनी जो पराक्रम गाजवला, ही गोष्ट सोपी नसते, ही साधी नसते की लाखाच्या फौजेवर अवघे 7 जण घेऊन तुटून पडत असताना आपल्या देहाची चटणी होणार आहे हे माहीत असताना केवळ स्वराज्यासाठी, केवळ छत्रपती शिवरायांसाठी प्राणार्पण करणं ही गोष्ट सोपी नाही. त्याला वाघाचं काळीच लागतं. पण जेव्हा ही गोष्ट घडते तेव्हा महाराजांना त्याचा आनंद होतो की महाराजांना त्याचं दुःख होतं. तेव्हा झेपावायचं असतं तेव्हा दिव्यावर पतंगानं झेपावं आणि स्वतःला सर्वनाश स्वतःचा करून घ्यावा असं झेपावू नये हे महाराज शिकवतात. त्यामुळे महाराज जेव्हा आग्र्याला बादशाच्या दरबारात स्वाभिमानाचं स्फुल्लिंग चेतवतात तेच महाराज आग्र्याला जायच्या आधी राजगडाला राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेबांना सांगून जातात, परत आलो नाही तर राज्य कसं चालेल ही गोष्ट ते सांगून जातात. हे साधं नाही, हे सोपं नाही. विचार करा, महाराज आग्र्याच्या कैदेत किती दिवस होते, महाराज पन्हाळ्याच्या कैदेत किती दिवस होते. आणि या दिवसांचा जर तुम्ही हिशोब केला तर विचार करा, साधा नेता मतदारसंघात नसला तरी सुद्धा गडबड होते. आता जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या वेळी तुम्हाला कळलं नाही, बरोबर? जिल्ह्याचा नेता जिल्ह्यात नसला तर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला वर खाली अनेक गोष्टी होऊ शकतात. छत्रपती शिवाजी महाराज त्या अंधाधुंदीच्या काळात जेव्हा तुमचा मोबाईल नव्हता, तुमचं व्हॉट्सअप नव्हतं, तुमचा मेसेज नव्हता आणि लगेच जाणारा फोन नव्हता, या काळामध्ये महिने हे महाराज पन्हाळ्याच्या वेड्यात अडकतात, आग्र्याच्या कैदेत अडकतात आणि सुद्धा स्वराज्याचा एकही पुरुष, एकही चिरा खिळखिळा होत नाही. या सगळ्याच्या मागे विचार काय असेल? आणि त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज समजून घेत असताना, छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणत असताना हे महाराज समजून घेणं सुद्धा खूप गरजेचं आहे. कारण हे महाराज तुमच्या रोजच्या आयुष्यात तुम्हाला मार्गदर्शक ठरणार आहे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोथळा काढला हे तुम्हाला रोजच्या आयुष्यात फक्त या ओळी महत्वाच्या नाही तर महाराजांनी संकटात संधी शोधली ही ओळ जास्त महत्वाची. महाराजांनी दिल्लीच्या बादशहाचा नक्षा त्याच्या भर दरबारात उतरवला ही गोष्ट जेवढी तुमच्यासाठी अभिमानाची आहे तेवढीच त्या पाठीमागे नेमका काय विचार होता, किती सारासार विचार होता, किती पूर्ण तयारी होती ही गोष्ट तुमच्या रोजच्या आयुष्यातली उपयोगाची आहे. त्यामुळे अभिमानाची गोष्ट आणि उपयोगाची गोष्ट या दोन्ही गोष्टींचा समन्वय जर साधला
तर छत्रपती शिवाजी महाराज डोक्यावर नाही ते डोक्यात यायला सुरुवात होईल. ही गोष्ट झाली स्वॉट अनालिसिस मधल्या ओची ऑपॉर्च्युनिटी. मग येते थ्रेट. म्हणजे आपलं जेव्हा एखादं ध्येय ठरवतो आणि त्या ध्येयाकडे जायचा विचार करतो तेव्हा या ध्येयाकडे जात असताना मध्ये धोके येणार आहेत, मध्ये संकट येणार आहेत, मध्ये अडचणी येणार आहेत. म्हणजे मला माहित असतं, मी अभ्यास केलेला असतो, फायनलची परीक्षा असते. फायनलची परीक्षा असताना मध्ये कुठंतरी काहीतरी घरात एखादी वाद होते, एखादी घटना घडते आणि मी म्हणतो का मी अभ्यास केला होता पण आता अडचण झाली. स्वानुभवातून सांगतो, विशेषतः माझ्या तरुण मित्रांसाठी. माझं 12वीचं वर्ष होतं. 12वीच्या माझ्या परीक्षेच्या वेळी त्यावेळी आमच्याकडे बोर्ड सिस्टीम होती आणि पुणे बोर्डात पहिला येऊ शकेल अशी अनेकांची अटकळ होती. अभ्यास पूर्ण झाला होता. दुर्दैवाने डिसेंबरच्या महिन्यामध्ये माझ्या वडिलांना अचानक पॅरालिसिसचा अटॅक आला आणि त्यानंतर जवळपास 45 दिवस ते हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते. आणि मला अनेकांनी सल्ला दिला होता की बाळा आता गॅप घे, कारण इथून पुढे जाता येणार नाही. जर काही परीक्षेत 19-20 झालं तर आयुष्यात स्वतःला माफ करू शकणार नाही. सर्वसामान्य मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबातला पोरगा जेव्हा 12वीची परीक्षा ही फार महत्वाची गोष्ट होती आणि 2 पर्याय समोर दिसत होते, आता गॅप घ्यायचा की आता भिडायचं. एक दिवस रात्री वडिलांनी हातात घेतला आणि मला सांगितलं, बाळा माझ्या आजारपणामुळे गॅप घ्यावा लागला तर मला वाईट वाटेल. कधी कधी एक साधीशी ठिणगी सुद्धा विजेचं काम करते. ज्या दिवशी तो हातात घेतला आणि माझ्या वडिलांनी नजरेत नजर टाकून ही गोष्ट सांगितली, त्यानंतर मला आठवतंय 15 जानेवारी नंतर पुन्हा अभ्यासाला सुरुवात झाली. परीक्षा दिली त्यावेळी मी 12वी बोर्डात 12वा आलेलो होतो. पण ही गोष्ट माझ्यासाठी महत्वाची ही ठरते की हे होऊ शकतं जेव्हा आपण महाराजांची प्रेरणा ही ती प्रेरणा म्हणून घेतो. की जेव्हा अडचण येते, जेव्हा संकट येतं तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचं आपण नाव घेतो. तर अशा थ्रेट या आयुष्यात येत असतात. अशा थ्रेट या महाराजांच्या इतिहासात ठिकठिकाणी दिसतात. विचार करा, औरंगजेबाचं जे राज्य होतं त्या औरंगजेबाच्या राज्याची आणि स्वराज्याची जेव्हा आपण तुलना करतो तेव्हा औरंगजेबाचं राज्य काबूल पासून, म्हणजे आज अफगाणिस्तानचा नकाशा दिसतो ना, त्या अफगाणिस्तानच्या नकाशापासून काबूल पासून बंगाल पर्यंत राज्य होतं. 28 सुभे होते औरंगजेबाच्या राज्यामध्ये. आणि या औरंगजेबाच्या राज्याचा एक सुभा जेवढा होता ना, तो एक सुभा छत्रपती शिवाजी महाराजांच्या संपूर्ण स्वराज्याच्या हा 2.5 ते 3 पट होता. आता विचार करा, जेव्हा आपण औरंगजेब आणि महाराज म्हणतो तेव्हा या 2 आव्हानांमध्ये केवढा मोठा फरक आहे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं जे राज्य होतं या राज्याच्या जवळपास 85 पट हे औरंगजेबाचं राज्य होतं. म्हणजे त्यांच्या तेवढ्या पटीमध्ये सैन्य होतं, तेवढ्या पटीमध्ये त्यांच्याकडे वैभव होतं, तेवढ्या पटीमध्ये त्यांच्याकडे सामर्थ्य होतं. आणि हे असताना सुद्धा, या सगळ्या थ्रेट्स असताना सुद्धा महाराजांचा शेवटचा स्वॉट अनालिसिस मधला टी आहे ते टार्गेट हे फिक्स होतं. आणि हे टार्गेट हेच होतं की एतद देशांचं, या मातीतल्या माणसांचं लोककल्याणकारी, लोकांच्या हक्काचं राज्य उभं करणं. आणि म्हणून ज्या 28 सुभे होते आणि जवळपास 80-85 पट औरंगजेबाचं राज्य होतं, त्या पटीत वैभव होतं, त्या पटीत सैन्य होतं. त्या तुलनेत महाराजांकडे काय होतं? काय होतं? अशी कोणती गोष्ट होती महाराजांकडे का त्यांच्यापेक्षा 80-85 पट ज्याचं मोठं राज्य होतं त्या माणसाला सुद्धा या मातीतल्या स्वराज्याचा मुकाबला करता आला नाही? ही सगळ्यात महत्वाची गोष्ट या महाराजांनी महाराष्ट्राला दिली, या महाराजांनी देशाला दिली. आणि ती म्हणजे या मातीतल्या प्रत्येकाला वाटत होतं हे राज्य माझं आहे, हे राज्य माझ्या कल्याणाचं आहे. याच्या इतकं महत्वाचं लोकशाहीचं बीज
जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना आपण फक्त छत्रपती शिवाजी महाराज म्हणतो, त्या पलीकडे ते युगप्रवर्तक ठरतात आणि त्या पलीकडे जाऊन हे लोकशाहीचं जे बीज आहे, हे बीज या मातीत पेरलं गेलं, याचा आपल्याला अभिमान वाटतो. कारण प्रत्येक माता माऊलीला वाटायला लागलं होतं हे राज्य माझं आहे. 12 बलुतेदारांना 16 अलुतेदारांना वाटायला लागलं होतं हे राज्य माझं आहे. आणि हे राज्य माझं असणं, यामध्ये फार मोठी विश्वासाची भावना होती. आणि म्हणूनच 75-80 पट मोठं राज्य असून सुद्धा तिकडचं वैभव, तिकडची संपत्ती, तिकडची फौज, तिकडच्या तोफा, तिकडचे हत्ती, तिकडचे घोडे, हे सगळे या रयतेतल्या माणसाच्या मनातल्या विश्वासासमोर हरले. आणि हा विश्वास दिला होता तो छत्रपती शिवाजी महाराजांनी. कारण विचार करा, छत्रपती शिवाजी महाराजांनंतर 1680 नंतर स्वतः शहंशाह औरंगजेब दख्खनेत आल्यानंतर तब्बल 9 वर्ष घोड्याच्या पाठीवर सिंहासन लादून छत्रपती संभाजी महाराजांनी लढा दिला. छत्रपती संभाजी महाराजांच्या तेजस्वी ओजस्वी बलिदानानंतर संताजी धनाजींच्या सहाय्याने छत्रपती राजाराम राजे असतील आणि त्यानंतर भद्रकाली महाराणी ताराराणी असतील, या प्रत्येकाने औरंगजेबाचा लढा दिला. औरंगजेबाचा लढा दिल्यानंतर दिल्लीपती हा शेवटी इथेच या महाराष्ट्राच्या मातीत संपला. यामध्ये महत्वाची गोष्ट अशी असते की महाराजांनी स्वराज्याचा हा जो विश्वास होता, जो असा निर्माण केला होता, जो प्रत्येकाच्या मनात असं स्फुल्लिंग चेतवलं होतं की राजा म्हणजे राजाराम राजांच्या काळात तुम्ही विचार करा, स्वतः छत्रपती राजाराम राजांना जिंजीला जावं लागलं होतं. जिंजीला राहून स्वराज्याचा कारभार बघावा लागत होता. सर्वसामान्य माणूस लढत होता आणि सर्वसामान्य माणूस लढत असताना इसवी सन 1689 पासून ते 1707 पर्यंत म्हणजे जवळपास 18 वर्ष इथला सर्वसामान्य माणूस रयत लढत होता. सर्वसामान्य रयत लढत होती. बांधावरची झुडप सुद्धा किल्ला झाली होती आणि गवताला सुद्धा भाले फुटले होते. याचं कारण सर्वसामान्यांच्या माणसात विश्वासाच्या मशाली पेटल्या होत्या. हे राज्य माझं आहे. आणि हे महत्वाचं योगदान, हे सगळ्यात महत्वाचं योगदान छत्रपती शिवाजी महाराजांचं वाटतं. आणि म्हणून मुश्रीफ साहेब, जेव्हा तुम्ही मंत्रालयाच्या माध्यमातून जेव्हा तुम्ही शिवराज्य दिन साजरा करता, तेव्हा या महाराष्ट्रावरच्या मातीवरच्या उपकारातून कुठेतरी उतराई होण्याचा प्रयत्न तुम्ही करता. या गोष्टीचा आम्हाला अभिमान वाटतो. केवळ एवढंच नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांकडे आणखी अष्टप्रधान मंडळाकडे बघितलं तर आणखी एक सौंदर्याची गोष्ट समोर येते. ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं सोशल इंजिनिअरिंग. आजच्या काळात हे पुन्हा पुन्हा सांगावंसं वाटतं, सांगावं लागतं. कारण या तरुणाईचा खरोखर विचार करावा लागतो. देशातलं एकूण वातावरण बघितलं, या वातावरणात होत असणारे बदल बघितले. हे बदल बघितल्यानंतर खरोखर प्रश्न पडतो की आज घरातल्या 5 वर्षाच्या पोराने हट्ट केला तर मला वाटतं प्रत्येक बाप आणि प्रत्येक आई, म्हणजे आईचा हात दुखत असू दे, डोकं दुखत असू दे, लेकराने हट्ट केला का 100% त्याने समजा सांगितलं शिरा करून देता का नाही? डोकं दुखत असू, कंबर दुखत असू, अंग दुखत असू, ताप असू, लेकरू येतं आईला बिलगतं म्हणतं आई आज शिरा करून देता का नाही? लेकरू वडिलांना सांगते मला एवढं खेळणं आणून द्या. बापाला माहित असतं शर्टाच्या आतमध्ये बनियन घातली असती, बनियनला भोक पडलेले असतात, पण माझ्या लेकरांनी माझ्याकडे मागणं केलं तर मला त्याचं मागणं पुरवायचं, यासाठी बाप काबाड कष्ट करत असतो. करता का नाही? पण ज्यांना आपण तळहाताच्या फोडाप्रमाणे जगतो, ही 5-7 वर्षाची पोरं 20 वर्षानंतरच्या समाजामध्ये जाणार आहे. तो समाज या मुलांसाठी कसा असणार आहे याचा विचार आपल्याला आत्तापासून करावा लागेल. म्हणजे 20 वर्षानंतर दाराच्या बाहेर पडणाऱ्या मुलाला जर त्याच्या नावापेक्षा महत्वाचं त्याचं आडनाव सांगावं लागत असेल तर आधी विचार करा कुठल्या प्रकारचा समाज आपण 20 वर्षांनंतर या लेकरांसाठी सोडून जाणार आहोत. आणि म्हणून महाराजांच्या सोशल इंजिनिअरिंगचा जेव्हा आपण विचार करू
मी सुरुवातीपासून मी दोनदा म्हणालो, मी तिसऱ्यांदा पुन्हा तीच गोष्ट सांगतोय की जात आणि धर्म या दोन गोष्टी दगडांसारख्या असतात. ही गोष्ट वारंवार यासाठीच सांगतोय की 20 वर्षानंतर माझ्या लेकराला दाराबाहेर उंबरट्या बाहेर पाऊल टाकत असताना तरी फक्त त्याचं नाव सांगितलं तरी चाललं पाहिजे, त्याला त्याचं आडनाव सांगण्याची गरज पडता कामा नये. कारण ही फार महत्वाची बाब यासाठी. लहानपणी जेव्हा आपण शाळेत असतो, शाळेतल्या मित्राचं काय आठवतं? शाळेतले मित्र आठवतात अजून? हा, एकदा परत मागे जाऊन बघा. शाळेतल्या मित्राचं आपल्याला नाव आठवतं, आडनाव माहित नसतं. हा, राजूचा राजा होतो, पवनचा पव्या होतो, आपल्याला नाव फक्त माहित असतात. तेव्हा आडनाव माहिती नसतं, आडनावाची गरजच पडत नाही, कारण मन तेवढं शुद्ध असतं. मनामध्ये आडनावाचं विष तोपर्यंत कालवलं गेलेलं नसतं. कारण आडनावाचा जरी अभिमान असला तर प्रत्येकाला आडनावाचा अभिमान जरूर असावा, पण त्या आडनावाच्या अभिमानाच्या आडोशानं जर जात आणि धर्म डोकावत असला तर त्याला विषारी हे समजलं पाहिजे. जे माझ्या महाराजांनी करून दाखवलं. महाराजांचं अष्टप्रधान मंडळ बघा, वेगवेगळ्या जाती समूहाचे लोक आणि प्रत्येकाच्या जाती समूहाच्या लोकांचे जर गुण बघितले, म्हणजे तुमचे अष्टप्रधानांमध्ये तुमचे पेशवे वेगळ्या समाजाचे, सरसेनापती वेगळ्या समाजाचे, किल्लेदार वेगळ्या समाजाचे, कारखानीस वेगळ्या समाजाचे, हे सगळे वेगवेगळ्या समाजाचे लोक. या प्रत्येकाच्या गुणवैशिष्ट्यानुसार त्यांच्यामध्ये फूट न पाडता त्यांना एका विधायक कार्याला जोडणं, 18 पगड जातीच्या लोकांना घेऊन एका विधायक कार्याला जोडणं आणि त्या विधायक कार्य असं उभं करणं की 350 वर्षांनंतर सुद्धा त्या स्वराज्याचं नाव घेतलं की आमची मान सुटते. याच्यापेक्षा मोठं सोशल इंजिनिअरिंगचं जगातलं दुसरं उदाहरण होतं. आणि म्हणूनच मी काय म्हणतो, छत्रपती शिवाजी महाराज की म्हटल्यानंतर जय म्हणणार नाही असं नरड महाराष्ट्रात नाही, पण छत्रपती शिवाजी महाराज कोण होते एवढ्यातच रमू नका. छत्रपती शिवाजी महाराज काय होते हे समजून घ्या. आज जरी तुम्ही, हा मोठेपणा आहे मुश्रीफ साहेब तुमचा की तुम्ही तिथे शिव व्याख्याते लिहिलंय, पण मी कोणी शिव व्याख्याता नाही. मी आजही प्रामाणिकपणे सांगतो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर चालण्याचा प्रयत्न करणारा मी एक मावळा आहे. कारण अष्टावधानी व्यक्तिमत्व आहे, अष्टावधान जागृत व्यक्तिमत्व आहे महाराजांचं. जेवढे पाहू, जेवढे जन्म घेऊ आणि जेवढा अभ्यास करू, प्रत्येक वेळी शेवटचा श्वास घेताना वाटेल अरे राहून गेलं काहीतरी बघायचं, राहून गेलं काहीतरी समजून घ्यायचं. एवढं ते व्यापक आहे. प्रामाणिकपणे सांगतो, छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे एक असीम चैतन्य, आणि या असीम चैतन्याला जितक्या प्रामाणिकपणे तुम्ही साथ घालाल तितक्या उत्कटतेने हे चैतन्य प्रतिसाद दिल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे शिवजयंतीला फक्त जय जयकार कराल तर माझ्या तरुण भावांनो विचार करा, फक्त शिवजयंतीला जय जयकार करा आणि नंतर नाक्यावरून जाणाऱ्या भगिनीकडे जर वाकड्या नजरेनं बघाल तर कल्याणच्या सुभेदाराच्या सोन्याची साडी चोळी देऊन पाठवणी करणाऱ्या महाराजांचं नाव घेण्याची आपली खरोखर पात्रता आहे का? हा प्रश्न एका मनाला विचारला गेला पाहिजे. म्हणजे खरंच आज इथं राहून इतक्या मोकळेपणानं खरंच बोलायला मिळतंय, कारण ही मूस, या मातीची मूस, या कागलच्या भूमीची मूस ही सामाजिक क्रांतीच्या विचारांनी बनलेली. राजर्षी शाहू महाराजांच्या विचाराचे खरे वारसदार मुश्रीफ साहेबांच्या रूपाने इथं व्यासपीठावर बसलेले दिसतात. म्हणजे इतक्या गोष्टी बोलतोय, मागून एक सुद्धा चिठ्ठी आली नाही हे टाळाल एवढं बोला. आणि मला वाटतं मुश्रीफ साहेब इथे तुमच्याबद्दलचा आदर आणखी उणावतो, कारण राजर्षी शाहू महाराजांच्या वैचारिक वारसा जपणं ही सोपी गोष्ट नाही. निखाऱ्याकडे बघणं चांगलं वाटतं,
थंडीच्या दिवसात निखाऱ्याकडे बघून पण ऊब मिळते, जवळ गेली की आणखी ऊब मिळते. राजर्षी शाहू महाराजांचे विचार त्या निखाऱ्या इतके ओजस्वी आहेत, त्याच्याकडे बघून आनंद मिळतो, लांबून सांगणं सोपं असतं. तो निखारा हातात घेऊन चालत असताना काय वेदना होतात ते हातात घेणाऱ्याला कळतं. आणि म्हणून इथं उभं राहून बोलताना खरोखर मानसिक समाधान मिळते. म्हणजे स्वतःच्या खासगी साखर कारखान्याला सुद्धा मगाशी मी जो उल्लेख केला, ते सरसेनापती संताजीराव घोरपडेंचं नाव आदरणीय मुश्रीफ साहेब. म्हणजे देशाच्या राजकारणाचा सुरुवातीला उल्लेख केला. देशाच्या राजकारणाचा उल्लेख केल्यानंतर 2024 मध्ये तो उल्लेख भविष्यामध्ये फार जास्त वेळा होणार आहे. कारण अयोध्येतल्या राम मंदिराचं काम मोठं सुरू आहे. पण बरं झालं जेव्हा कोणी सांगेल की अयोध्येमध्ये एवढं राम मंदिर मोठं उभं राहिलं, आम्ही सांगू देव आहे, देवाचा आम्हाला अभिमान आहे, पण त्याच्या आधी राम मंदिर कागलमध्ये उभं राहिलं नाही. आणि जेव्हा हा विचार घेऊन आपण पुढे जातो तेव्हा खरोखर अशा व्यासपीठावर हे विचार मांडणं फार सोपं जातं. कारण वैचारिक मूस घडली पाहिजे, या तरुणाईला हे समजलं पाहिजे, या तरुणाईच्या मनात या भावना निर्माण झाल्या पाहिजेत. कारण दोन पर्याय देतो मी कायम, प्रत्येक ठिकाणी सांगतो, दोन पर्याय तुमच्या समोर आहेत. जर छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे स्वतःला म्हणवत असाल, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार स्वतःच्या धमन्यांमध्ये, स्वतःच्या मनामध्ये रुजवून घेणार असाल, तर या दोन पर्यायांचा जरूर विचार करा. माझ्या माता भगिनींनी सुद्धा याचा विचार करा. कारण आजपर्यंत असं म्हटलं जात होतं छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यावे, पण ते दुसऱ्याच्या घरात. आज माझ्या तरुणाईकडून खरंच ही अपेक्षा आहे. आज माझ्या तरुणाईकडून, माझ्या तरुण बांधवांकडून हे आपुलकी मिळते. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यावेत पण ते दुसऱ्याच्या घरात, असं हेटाळणी युक्त अनेकदा वाचायला मिळत होतं. पण आता काळ बदललाय, परिस्थिती बदलली आहे आणि आज प्रत्येकाला वाटायला लागलंय छत्रपती शिवाजी महाराज तो विचार माझ्या घरात सुद्धा जन्माला यावा. प्रत्येकाला असं वाटायला लागलंय. अनेक ठिकाणी फ्लेक्स पण दिसतात, राजे तुम्ही पुन्हा जन्माला या, राजे तुम्ही पुन्हा जन्माला या. बरोबर, अनेक काही नवीन पत्रकार असतात, भूमिका केल्यानंतर जरूर विचारतात शिवाजी महाराज परत जन्माला आले तर काय करतील असं तुम्हाला वाटतं? माझं एकच उत्तर असतं, माझ्या माता मावल्यांना मी जरूर ही गोष्ट सांगतो, कारण छत्रपती शिवाजी महाराज तेव्हाच जन्माला येतात जेव्हा राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब जन्माला आलेल्या असतात. आणि तुम्हाला पण ही गोष्ट सांगतो, राष्ट्रमाता जिजाऊ साहेब तेव्हाच कर्तृत्व गाजवू शकतात तेव्हा शहाजी महाराज साहेब त्यांना संपूर्ण स्वातंत्र्य, संपूर्ण आदर देतात. त्यामुळे जेव्हा ह्या दोन्ही गोष्टी एकत्र होतात तेव्हा आपण म्हणतो की तेव्हा राजे जन्माला येतात. आणि जेव्हा पत्रकार बांधव विचारतात की राजे पुन्हा जन्माला आले तर काय करतील, मी प्रामाणिकपणे विचारतो, राजे गेलेत कुठे? अरे राजे गेलेत कुठे? राजे अजूनही आहेत, या मातीच्या कणाकणा आहेत, मराठी माणसाच्या मनामनात आहेत, प्रत्येक तरुणाच्या रक्तामध्ये आहेत, प्रत्येक तरुणाच्या धमन्यांमध्ये आहेत. फक्त आम्हाला तो विचार जागवण्याची वेळ आली. आणि म्हणून दोन पर्याय देतो. दोन पर्याय असे असतात, जर छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे असाल तर कुठला पर्याय निवडाल एवढं सांगाल. पहिला पर्याय आहे, मी अमुक जातीत, अमुक धर्मात, अमुक पंथात, अमुक प्रांतात जन्माला आलो, याचा न्यूनगंड किंवा अहंकार बाळगणं, हा पहिला पर्याय. आणि दुसरा पर्याय असा आहे, मी कोणत्याही जातीत, कोणत्याही प्रांतात, कोणत्याही पंथात, कोणत्याही धर्मात जन्माला आलो तरी माझ्या कर्तृत्वानं माझं व्यक्तिमत्व अशा उंचीवर नेऊन ठेवेल की माझा माझ्या जातीला, माझा माझ्या प्रांताला, माझा माझ्या पंथाला आणि माझा माझ्या धर्माला, आणि त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे माझा माझ्या राष्ट्राला अभिमान वाटेल. हा जेव्हा दुसरा पर्याय येतो तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज की म्हटल्यानंतर जय म्हणतात तेव्हा स्वर्गातून महाराज आशीर्वाद देतात. आणि म्हणून या शिवजयंतीला एवढाच संकल्प करा,
भावाच्या निमित्तानं भावाच्या नात्यानं तुम्हाला एवढंच आपुलकीचं आवाहन करतो. या शिवजयंतीला जरूर असा संकल्प करा, प्रत्येक जण महाराज होऊ शकत नाही. महाराज जर कोणी असेल तर तानाजी सुद्धा लागतो, सूर्याजी सुद्धा लागतो, नेताजी सुद्धा लागतो, येसाजी सुद्धा लागतो. जेव्हा या प्रत्येकाची भूमिका तुम्ही बजावण्याचा प्रयत्न करत असता तेव्हा प्रत्येकाचं यश 100त गुणलेलं नसेल, प्रत्येकाचं यश 100% नसेल. कोणी 50% असेल, कोणी 40% असेल, कोणी 70% असेल, कोणी 90% असेल. पण जे काही कराल ते करत असताना नीतिमत्ता सोडू नका. जे काही कराल ते करत असताना असं करा की तुम्ही केलेल्या कर्तृत्वाचा माती, माय आणि मातृभूमी या तिघांना कायम अभिमान वाटला पाहिजे. असं काम तुमच्या हातून कायम होत राहील. हीच शिवजयंतीच्या निमित्तानं तुम्हाला सगळ्यांना सदिच्छा देतो आणि थांबतो. जय शिवराय. धन्यवाद.